नमस्कार. महाराष्ट्राचा खरा धुरंधर कोण? भाजपाला रोखण्याची ताकद महाराष्ट्रात कुणामध्ये होती? म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून धुरंधर हा शब्द अगदी जोरदार गाजतोय. राजकारणात, माध्यमांमधून कोणी काही भारी कामगिरी केली, वेगळी कामगिरी केली की लगेच त्याला धुरंधर असं म्हटलं जातं. 2024च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 40+चा नारा महायुतीनं दिला होता, पण त्याच्या निम्म्या जागाही युतीला मिळवता आल्या नाहीत. महाराष्ट्रात हा भाजपचा विजयरथ रोखण्याचे श्रेय अनेकांनी घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं नेमकं काम फार मोठ्या धुरंधर नेत्यानं केलं होतं. म्हणजे राहुल गांधींचा करिश्मा म्हणून काँग्रेस उड्या मारत होती, तर शिवसेनेचाच महाराष्ट्र म्हणून संजय राऊत बढाई मारत होते. पण शांतपणे हे सगळं धुरंधर नेता पाहत होता, कारण त्यांना मतविभाजनाचा लाभ भाजपला होता कामा नये एवढंच करायचं होतं, आणि हे त्यांनी करून दाखवलं होतं. 2021 नंतर कोल्हापूरचे राजे छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली. त्याची ऑनलाईन नोंदणी सुरू केली आणि बघता बघता त्याला चांगला प्रतिसाद मिळत गेला. विशेषतः तरुणांनी या पक्षामध्ये फार मोठा रस दाखवला होता. स्वराज्य पक्ष मोठ्या ताकदीने राज्यातील निवडणुका लढवणार असल्याचं संभाजीराजे यांनी जाहीरही केलं होतं. ठिकठिकाणी विविध आंदोलनांच्या माध्यमातून त्यांना प्रतिसादही मिळत होता. हे राज्यातील धुरंधर नेत्याच्या नजरेतून बिलकुल चुकलं नाही. त्यानंतर देशात इंडिया या विरोधकांच्या आघाडीची स्थापना झाली. या स्थापनेनंतर जागा वाटपाचे नियोजन झाले, तेव्हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोल्हापूरची जागा शाहूराजे छत्रपती लढवतील हे जाहीर केलं. आणि विशेष म्हणजे राजेंनी ही जागा कोणत्याही पक्षातून लढवली तरी चालेल असंही सांगून टाकलं. शाहू महाराजांनी काँग्रेसमधून निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं, आणि धुरंधर शरद पवारांची खेळी यशस्वी झाली. शाहू महाराज काँग्रेसमधून लढणार असल्याने संभाजीराजे छत्रपती यांनी आपला पक्ष म्यान केला आणि निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला. ही सगळी मतं महाविकास आघाडीला गेली आणि त्याचा फटका महायुतीला बसला. लोकसभा निवडणुकीत ही सरशी महाविकास आघाडीची झाली, तरी त्याचे श्रेय शरद पवारांना कोणी दिलं नाही. पण आपण धुरंधर आहोत हे त्यांना माहिती होतं आणि पश्चिम महाराष्ट्राला माहिती होतं. फेक नेरेटिव्हसारख्या चर्चांनी शरद पवारांच्या या खेळीकडे दुर्लक्ष केलं असलं तरीसुद्धा 240वर भाजपला रोखण्यात शरद पवारांचं कर्तृत्व दिल्लीतील नेत्यांनी ओळखलं होतं. याला म्हणतात धुरंधर. माझ्या तारांकित या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. आजचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूयात. धन्यवाद.